नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 मार्च 2023 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये निवडणूक आयुक्त, कांदा निर्यात प्रोत्साहन योजना, मानव विकास निर्देशांक आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत त्यांच्यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी जी आजची आपली पहिली न्यूज आहे ती निवडणूक आयुक्ता संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। ज्ञानेश कुमार संधू नवे निवडणूक आयुक्त, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच एका निवडणूक आयुक्तांनी या ठिकाणी राजीनामा दिला होता। परिणामी त्या ठिकाणी जी काही निवडणूक आयुक्त आहेत त्यांची एक सीट खाली होती आणि केंद्र सरकारचे जे काही समिती आहे त्या समितीच्या शिफारशीवरून आता ज्ञानेश कुमार आणि संधू हे नवे निवडणूक आयुक्त म्हणून त्या ठिकाणी आता नियुक्त करण्यात आले आहेत आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी मित्रांनो, जे काही निवडणूक आयोग आहे आणि जे काही निवडणूक आयुक्त असतात यांच्याविषयी आपल्याला काही क्वेश्चन पाहायचे आहेत, ज्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती असतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला मुख्य निवडणूक आयुक्त, ज्यांना की आपण चीफ इलेक्शनर कमिशन आणि इलेक्शन कमिशनर असे या दोघांचा कार्यकाळ तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आला आहे, ज्यामध्ये आपला पहिला पर्याय ए आहे 5 वर्ष किंवा 65 वर्ष वयापर्यंत यापैकी जे आधी असेल ते। पर्याय बी 6 वर्ष किंवा 70 वर्ष वयापर्यंत यापैकी जे आधी असेल ते। पर्याय सी 3 वर्ष किंवा 62 वर्ष वयापर्यंत यापैकी जे आधी असेल ते। आणि शेवटी पर्याय डी 4 वर्ष किंवा 68 वर्ष वयापर्यंत यापैकी जे आधी असेल ते। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला पहिला प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय बी, म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची जी काही वयोमर्यादा आहे ॲज अ निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कारभार पाहण्याचा जो काही कार्यकाळ आहे तो 6 वर्ष किंवा 70 वर्षापर्यंत आहे। यापैकी जो कालावधी आधी असेल त्या कालावधीपर्यंत या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयुक्त हे त्या ठिकाणी कार्य करू शकतात। या ठिकाणी 6 वर्ष आणि 70 वर्ष ही जी कन्सेप्ट आहे ती एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, एक्स नावाची एक व्यक्ती आहे जिचं की वय हे 65 वर्ष आहे आणि जेव्हा त्या व्यक्तीचं वय वर्ष 65 होते तेव्हा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ॲज अ निवडणूक आयुक्त म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली आहे। मग ती व्यक्ती या ठिकाणी 5 वर्ष म्हणजे 70 वर्ष वय असेपर्यंत किंवा होईपर्यंत ती त्या ठिकाणी या ठिकाणी ॲज अ निवडणूक आयुक्त म्हणून कार्य करू शकते। परंतु जर दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर व्यक्तीचं वय जेव्हा ती ॲज अ निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून तिची नियुक्ती झाली आहे त्यावेळेस त्या व्यक्तीचं वय जर 60 वर्ष असेल तर पुढची 6 वर्ष या ठिकाणी ती व्यक्ती म्हणजे वय वर्ष 66 होईपर्यंत ती व्यक्ती त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त म्हणून कार्य करू शकते। या ठिकाणी 65 वर्ष जर वय असेल तर त्या व्यक्तीला एकूण कार्यकाळाचे केवळ 5 वर्षच कार्यकाळ भेटतो, कारण त्याची जी हायेस्ट वयोमर्यादा आहे ती 70 या ठिकाणी तो पार करत आहे किंवा पूर्ण करत आहे। त्यानंतर जर व्यक्ती 60 किंवा 64 वर्षाची असेल तर त्या व्यक्तीला या ठिकाणी एकूण जो 6 वर्षाचा कार्यकाळ आहे तो 6 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी भेटेल। आणि जर व्यक्ती 69 वर्षाची असेल तर त्या व्यक्तीला फक्त 1 वर्षच ॲज अ निवडणूक आयुक्त म्हणून त्या ठिकाणी कार्य करता येईल। प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, अशा प्रकारचा आपला पहिला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पहिला पर्याय ए आहे TN शेषन, पर्याय बी आपल्याकडे आहे सुकुमार सेन, पर्याय सी आपल्याकडे आहे SY कुरेशी आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे मित्रांनो KV संपत। तर मित्रांनो, या ठिकाणी सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 2 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया
प्रश्न क्रमांक 3 कडे। या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे तो या ठिकाणी कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेसंदर्भात आहे आणि कांद्यावर आधारित न्यूज ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची शक्यता धुसर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये देशामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। या ठिकाणी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर अलीकडील काळामध्ये उत्पादन कमी झाले आहे, परिणामी येणाऱ्या काळामध्ये देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे जे काही भाव आहे ती भाव वाढ होईल। यासाठी या ठिकाणी कांदा आपल्या देशातून बाहेर देशात जाता कामा नये। जर आपल्या देशातून कांदा बाहेर देशामध्ये निर्यात झाला तर या ठिकाणी देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याची उपलब्धता कमी होईल आणि याचा परिणाम म्हणून कांद्याचे जे भाव आहेत ते वाढतील। ही जी शक्यता आहे ती शक्यता टाळण्यासाठी या ठिकाणी केंद्र सरकारने अलीकडील काळामध्ये कांद्यावर निर्यात बंदी आणलेली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला क्वेश्चन बनतो तो क्वेश्चन पाहूया। कांद्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडेच कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए गुजरात राज्य, बी उत्तर प्रदेश, सी महाराष्ट्र आणि डी आपल्याकडे आहे कर्नाटक राज्य। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अलीकडील काळामध्ये म्हणजे मागच्या काळामध्ये कांद्याचे जे काही भाव आहेत ते खूप कमी झाले होते। मग अशा परिस्थितीमध्ये देशातील किंवा आपल्या राज्यातील जे काही शेतकरी वर्ग आहे त्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते की ज्याच्या माध्यमातून ते कांद्याची निर्यात करतील आणि अशा प्रकारचे जे काही कांदा निर्यात प्रोत्साहन योजना आहे ती महाराष्ट्र राज्याकडून निर्माण करण्यात आली होती किंवा तशा प्रकारची योजना घोषित करण्यात आली होती। म्हणजे प्रश्न क्रमांक 3चं या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 4 कडे। भारतात सामान्यतः लागवड केलेल्या कांद्याच्या वनस्पतीचे नाव काय? म्हणजे जे काही बॉटॅनिकल नेम असतं कांद्याचं त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं आहे। हा सायन्सवर आधारित प्रश्न आहे। सायन्सच्या माध्यमातूनही असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। या ठिकाणी आपला पहिला पर्याय ए आहे एलियन स्टॅव्हम, पर्याय बी आपल्याकडे आहे एलियम सेपा, पर्याय सी मित्रांनो आपल्याकडे आहे एलियम फिटुलोसमस आणि शेवटी पर्याय आपल्याकडे डी आहे मित्रांनो अलियम स्कोनोप्रायस। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही बॉटॅनिकल नेम आहे कांद्याचं ते या ठिकाणी एलियम सेपा असे आहे। कारण यावर सरळ क्वेश्चन विचारू शकतो। मागच्या काही दिवसापासून कांदा हा वारंवार न्यूजमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ना त्या अँगलने कांद्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। मग त्यासाठीही आपण तयार असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय बी। चलूया पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी मानव विकास निर्देशांका संदर्भात आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। मानव विकास निर्देशांकात भारताची स्थितीत सुधारणा, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही मानव विकास निर्देशांक आहे तो अर्थशास्त्रामध्ये खूपच महत्त्वाचा आपल्यासाठी टॉपिक आहे। यावर मागच्या काही वर्षामध्ये यूपीएससी, एमपीएससी किंवा ज्या काही सरळ सेवा आहे त्या ठिकाणी खूप वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जो टॉपिक आहे तो पूर्ण करा तेव्हा तो पूर्णच्या पूर्ण एकदाच व्यवस्थित करून घ्या, कारण यावर क्वेश्चन हमखास येताना आपल्याला दिसतात। या ठिकाणी अलीकडील काळामध्ये जो काही मानव विकास निर्देशांक आहे त्यामध्ये भारताचे स्थान या ठिकाणी उंचावलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। मानव विकास निर्देशांकावर आधारित जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। मानव विकास निर्देशांक ज्याला की आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असे म्हणतो त्या मानव विकासाच्या संकल्पनेवर आधारित आहे, जो कशावर जोर देतो किंवा जास्तीत जास्त कशावर आधारित आहे। किंवा सरळ असा प्रश्न आहे की मानव विकास निर्देशांक खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे? ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्या समोर आहे फक्त आर्थिक वाढीवर आधारित आहे, बी केवळ सामाजिक प्रगतीवर आधारित आहे, सी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय घटकांमधील संतुलनावर तो आधारित आहे किंवा डी या ठिकाणी केवळ तांत्रिक प्रगतीवर आधारित आहे। या ठिकाणी जो काही मानव विकास निर्देशांक आहे जो की प्रत्येक वर्षी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्याला की आपण UNDP असे म्हणतो या संस्थेकडून तो जारी केला जातो आणि या ठिकाणी मानव विकास निर्देशांक हा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांमधील जे काही संतुलन आहे त्या संतुलनावर तो आधारित असलेला दिसतो। पाहूया प्रश्न क्रमांक 6।
मानव विकास निर्देशांक च्या गणनेमध्ये खालीलपैकी कोणते संकेत वापरले जात नाही किंवा कोणते इंडिकेटर या ठिकाणी वापरले जात नाही। म्हणजे जो काही ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे तो निश्चित करताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा विचार केला जात नाही अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए जन्माच्या वेळी आयुर्मान, बी दरडोई सकल देशांतर्गत उत्पादन ज्याला की आपण GDP असे म्हणतो, सी प्रौढ साक्षरता दर आणि शेवटी डी आपल्याकडे पर्याय आहे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी प्रवेश। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही मानव विकास निर्देशांक आहे तो निश्चित करताना तो काढत असताना आपण जन्माच्या वेळी जे आयुर्मान आहे तो घटक या ठिकाणी गृहीत धरतो, त्यानंतर जे काही देशाचे GDP आहे तोही घटक या ठिकाणी आपण गृहीत धरतो आणि जी काही प्रौढ साक्षरता दर आहे त्याही घटकाला या ठिकाणी आपण गृहीत धरतो। म्हणजेच या ठिकाणी स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी प्रवेश हा जो पॉइंट आहे तो आपण मानव विकास निर्देशांक गृहीत धरताना किंवा काढताना तो या ठिकाणी गृहीत धरत नाही। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धे संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। मुंबईचे 42व्या रणजी जेतेपदाचे स्वप्न साकार अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 12 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। ही जी न्यूज आहे ती क्रीडा क्षेत्रापासून आहे। क्रीडा घडामोडीवरही बऱ्याच वेळा आयोगाने ही प्रश्न विचारला आहे। सरळ या ठिकाणी जे आपले प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। रणजी करंडक प्रथम कोणत्या वर्षी खेळला गेला अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 1920-21, पर्याय बी 1932-33, पर्याय सी 1947-48 आणि पर्याय डी आपल्याकडे आहे 1956-57। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 1920-21 साली या ठिकाणी सर्वप्रथम रणजी करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि या ठिकाणी त्या खेळवण्यातही आल्या होत्या। प्रश्न क्रमांक 8 नवीनतम उपलब्ध आकडेवारीनुसार कोणत्या संघाने सर्वाधिक रणजी करंडक विजेतेपद जिंकले आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। यामध्ये मुंबई संघ, बी दिल्ली संघ, सी कर्नाटकचा संघ आणि डी तामिळनाडूचा संघ। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सर्वाधिक वेळा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा जो काही विक्रम आहे तो मुंबई या संघाच्या नावावर आहे। मुंबईने एकूण 42 वेळा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकल्या आहेत आणि सध्या जी काही 42व रणजी विजेतेपद मुंबईने पटकावलं आहे ते तब्बल 8 वर्षांनी या ठिकाणी मुंबईला रणजीचं विजेतेपद या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि रणजी क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत त्या ठिकाणी स्टेट आणि ज्या काही युनियन टेरिटरीज असतात यांचे संघ या ठिकाणी सहभागी होत असतात आणि जून महिन्याच्या आसपास या स्पर्धा सुरू होतात आणि जो काही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा महिना आहे या महिन्यामध्ये त्या स्पर्धा त्यांच्या शिखरावर असलेल्या आपल्याला दिसतात। तर अशा प्रकारे थोडक्यात जो इतिहास आहे तो रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 15 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या चॅनलविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षे संदर्भात ज्या काही अपडेट आहेत किंवा जे काही ऑनलाईन मटेरियल असतं ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि न विसरता मित्रांनो या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहनही द्यायचं आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।